नमस्कार सर. नमस्ते. मला महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना सर. ज्यावेळेस महात्मा फुलेंचं निधन झालं त्यावेळेस सावित्रीबाई फुलेंची जी आर्थिक स्थिती होती ती खूप हालाकीची होती. बर अशा वेळेस त्यांनी कोणी मदत केली? बर बर महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंची परिस्थिती अत्यंत सशक्त होती, अत्यंत चांगली होती. परंतु नंतर सामाजिक कार्याचा विडा हाती घेतला आणि काहीसं दुर्लक्ष झालं म्हणून ती खालावली होती. तर जेव्हा क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले गेलेत त्यावेळेला त्यांची दयनीय स्थिती होती आणि त्यावेळेला त्यांना बडोद्याचे राजे आणि सबंध हिंदुस्थानातील अत्यंत दानशूर दातृत्व असलेला राजा महाराजा सयाजीराव गायकवाडांनी त्यांना मदत केली. आणि ती मदत होती 1000 रुपयांची. हो, म्हणजे 1000 रुपये म्हणजे हे जे मारेकरी पाठवले ते धोंडीबा रोडे वगैरे त्यांना 1000 रुपयांची सुपारी दिली होती. त्यावरून लक्षात येईल की ही मदत जी आहे ती किती मोठी होती. नंबर 1. आणि नंबर 2, सावित्रीबाई फुले आणि दत्तकपुत्र डॉक्टर यशवंत यांना प्रतिमाह 20 रुपयांचं पेन्शन महाराजांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे. तर ही मदत महाराजांच्याकडनं यांना करण्यात आलेली आहे. अच्छा अच्छा. आणि विशेष म्हणजे ज्योतिरावांचे सत्यशोधक चळवळीचे जे कार्यकर्ते होते रामचंद्र धामनसकर, यस, ते महाराजा सयाजीरावांकडे दिवाण म्हणून होते. आणि तो दुवा होता ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि दोघांमधला दुवा. यस, महाराज सयाजीराव गायकवाड यांच्यामधला दुवा होता. ओके ओके, थँक्यू. यांना करण्यात आलेली आहे. अच्छा अच्छा. आणि विशेष म्हणजे ज्योतिरावांचे सत्यशोधक चळवळीचे जे कार्यकर्ते होते रामचंद्र धामनसकर, यस, ते महाराजा सयाजीरावांकडे दिवाण म्हणून होते. आणि तो दुवा होता ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि दोघांमधला दुवा. यस, महाराज सयाजीराव गायकवाड यांच्यामधला दुवा होता. ओके ओके, थँक्यू.